श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आज मी तुम्हाला वेळेविषयी काहीतरी सांगणार आहे आणि वेळेबरोबरच आपल्या घड्याळाच्या मागे असे कोणते नंबर किंवा असं काय लिहिल्यामुळं तुमच्या आयुष्यातल्या भरपूर साऱ्या इच्छा पूर्ण होतील आणि भरपूर सारे प्रॉब्लेम पण कमी होतील ह्याचीच आज एक्झॅक्टली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. बघा, वेळ म्हणजे वेळेची ताकद ही सगळ्या ताकदींपेक्षा वेगळी आहे. म्हणतात ना की रंकाचा राजा झाला, राजाचा रंक झाला, रोडपती करोडपती झाला, तर करोडपती भिकारी झाला. हे सगळं का होतं? तर वेळ माणसावर जी वेळ येऊन गेलेली असते ती वेळ आज ना उद्या पुन्हा येणार असते. त्यामुळे किंमत ठेवा वेळेची. वेळ ही आपल्याला बरंच काही शिकवून जाते, वेळ आपल्याला बरंच काही सांगून जाते. तुम्ही एकदम श्रीमंतीतून गरिबीत आलात तर तुम्हाला ते सहन होत नाही, मात्र वेळ आपल्याला शिकवते की ज्या त्या परिस्थितीत कसं राहायचं, कसं ठामपणे उभं राहायचं. कधी कधी वेळ आपल्याला नाती शिकवते, तर कधी कधी वेळ आपल्याला माणसं ओळखायला शिकवते. बऱ्याचदा नात्यांची परीक्षा वेळेवरच घेतली जाते की माझ्या वाईट वेळेत माझ्या कोण कामी आलं, आणि वाईट वेळेत काम आलेल्या व्यक्ती आपल्या आयुष्यभर लक्षात ठेवतात आणि आयुष्यभर आपण त्यांना जपत असतो. मात्र वाईट वेळेत साथ न दिलेल्या व्यक्तींचा आपण तितकाच मनातून तिरस्कारही करतो. आणि हे स्वाभाविकही आहे, कारण कोणाच्याही वाईट वेळेत मदतीचा एक हात त्याला आयुष्यात बरंच पुढे नेतो. त्यामुळे तुम्हालाही माझं सांगणं आहे की कोणावर जर वाईट वेळ असेल तर त्याची निंदा न करता त्याच्या त्या वेळेत जर तुम्ही मदत केली तर तुमच्यावर कधीच वाईट वेळ येणार नाही, ह्याची शाश्वती मी तुम्हाला देते. कोणाच्याही वेळेची कदर जर तुम्ही ठेवलीत, किंमत ठेवलीत आणि त्या वेळेत त्याला जर मदतीचा हात दिलात तर देव तुमच्यावर कधीच वाईट वेळ आणणार नाही. आता असू दे, हे जे झालं ते झालं किंवा होत आहे ते होत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? घड्याळावर असे कोणते नंबर्स लिहायचे आहेत? आपल्या प्रत्येकाच्या घरात भिंतीवर एक घड्याळ असतं. एक असतील, दोन असतील, तीन असतील. भिंतीवरच्या घड्याळावर कोठेही कधीही कुणीही हा नंबर लिहू शकतं. ह्याला कोणतंही बंधन नाही, वेळेचं, सुतकाचं किंवा पिरियडचं कोणतंही बंधन आपल्याला ह्याला नाहीये. बघा, कायम एखाद्याला तीच वेळ परत दिसते. 1 वाजलाय, 5 वाजलाय, 7 वाजलेत, 11 वाजून 11 मिनिटं, जे मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये सांगत असते. अशा लोकांना काहीतरी दैवी संकेत मिळत असतात आणि अशा वेळेत जर तुम्ही तुमचं मागणं मागितलं, एकच वेळ तुम्हाला रोज दिसत असेल, कोणतीही एक वेळ. आता मला स्वतःला दिसते ती 11 वाजून 11 मिनिटांची वेळ, जी मला सतत दिसते. अशा वेळेत मी माझं मागणं मागून घेते. आपोआप दिसली पाहिजे, लक्ष ठेवून वेळ बघून असं नाही. आपोआप त्या वेळा जर तुम्हाला दिसल्या तर अशा वेळेस तुम्ही तो दैवी संकेत ओळखा, लॉ ऑफ अट्रॅक्शनची पॉवर ओळखा आणि तुमच्या मनात जे काही चालू आहे ते सगळं मागून घ्या. इच्छा पूर्ण नाही झाली तर बोला. आता गेलेलं प्रेम, गेलेली इज्जत, गेलेली नोकरी, गेलेली प्रॉपर्टी, हे सगळं जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा मिळवायचं असेल तर पांढऱ्या कागदावर हिरव्या पेनाने श्रीम मंत्र लिहायचा. श्रीम, श्री आणि त्याच्यावर टिंब, श्रीम, आणि त्याच्या खाली नंबर लिहायचा 528 528 528 528. मंत्र लिहायचा श्रीम आणि खाली लिहायचं 528. तुमची गेलेली प्रॉपर्टी, तुमची गेलेलं प्रेम, तुमची गेलेली इज्जत, हे सर्व काही तुम्हाला परत मिळेल. राहू खराब असेल, तुमच्या जर पत्रिकेत राहू दोष असेल किंवा नसेलही, प्रत्येकालाच थोडाफार राहू दोष असतो, त्यांनी चालू घड्याळ, भिंतीवरचं चालू घड्याळ एखाद्या मंदिरात नेऊन लावा. तुमची वेळ कशी सुंदरपणे बदलते ते अनुभव घ्या. आता जॉब, लाईफ बदलण्यासाठी, वैवाहिक जीवनात शांती नाही, जॉबमध्ये शांती नाही, तुमचं लाईफ अस्थिर आहे, खूपच इनबॅलन्स तुमचं लाईफ आहे, अशा वेळेस तुम्हाला पांढऱ्या कागदावर हिरव्या पेनाने 1178 1178 1178 1178 1178 हा नंबर लिहायचा आहे. तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होतील. आता तुम्हाला जर विदेशी यात्रा म्हणजे विदेशी जाण्याचे योग चालून येत आहेत, मात्र काही ना काही कारणानं ते कॅन्सल होत आहेत, अशा वेळेस तुम्हाला ब्लॅक पेननी, काळ्या पेननी पांढऱ्या कागदावर
2212 2212 2212 2212 हा नंबर ब्लॅक पेननी घड्याळाच्या मागे चिकटवायचा आहे. घड्याळाच्या मागे, लक्षात घ्या, घड्याळाच्या मागे सेलोटेप, फेविक्विक कशानेही तुम्ही चिकटवू शकता. आता कर्ज, धनप्राप्ती, सगळ्यांना 100तल्या 99 व्यक्तींना तरी कर्ज आहे आणि त्यांना धनप्राप्तीची आशा आहे. कर्ज असल्यामुळे धनप्राप्ती झाली तर कर्ज फिटेल आणि तर आपण पुढे जाऊ आयुष्यात. त्यांच्यासाठी पांढऱ्या कागदावर लाल पेनाने, आता तुम्ही म्हणाल ताई लाल पेन कसं सांगताय, तर घड्याळाच्या मागे जे उपाय सांगते त्यासाठी हेच पेन लागणार आहेत. पांढऱ्या कागदावर लाल पेनाने 9191 9191 हा नंबर तुम्हाला लिहायचा आहे आणि चिकटवायचा आहे. आणि मग बघा तुमची वेळ कशी सुंदरपणे बदलते. याचबरोबर कर्म चांगले ठेवायचे, देवावर भक्ती ठेवायची, उपायावर विश्वास ठेवायचा, तरच हे उपाय तुम्हाला कामी पडतील. कामे बिघडतात आणि नकारात्मकता खूप आहे आयुष्यात, अशा लोकांनी घड्याळाच्या आतमध्ये पिवळ्या कागदाची पट्टी एक कायम घाला आणि त्यावर घड्याळ घाला. तुमची वेळ निश्चितच बदलेल. हे होते आज घड्याळाच्या मागे लिहिण्याचे नंबर्स आणि छोटे छोटे उपाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.